नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल तिटके आणि आपलं टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलला स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत MS एक्सेलमध्ये शॉर्टकट कीचा उपयोग. तर चला जाणून घेऊया. सर्वप्रथम पहिली शॉर्टकट की आहे कंट्रोल एन. कंट्रोल एन म्हणजे जर आपल्याला नवीन वर्कबुक ओपन करायची असेल, कंट्रोल एनच्या साहाय्याने नवीन वर्कबुक ओपन करू शकतो. कशी चला जाणून घेऊया. जसं आपल्याला इथे वर्कबुक 1 नावाची ही एक्सेल फाईल ओपन दिसते. जर आपल्याला नवीन ओपन करायची असेल आपण काय करणार, कंट्रोल आणि एन या दोन कीज प्रेस करणार. जसं आपण प्रेस केलं आपल्याला इथे नवीन वर्कबुक ओपन झालेली दिसेल. त्याच पद्धतीने जर आपल्याला सेव्ह केलेली फाईल ओपन करायची असेल तर ती कशी करणार, तर त्यासाठी शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस ओ. जसं आपण कंट्रोल प्लस ओ प्रेस करणार आपल्यासमोर हा बॉक्स ओपन होणार. आपल्याला जी फाईल ओपन करायची त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला ही फाईल ओपन झालेली दिसेल. तसेच त्या पद्धतीने आपल्याला जर एखादी फाईल सेव्ह करायची असेल तर आपण कंट्रोल प्लस एच याच्या साहाय्याने फाईल सेव्ह करू शकतो. आता आपल्याला सेव्ह करायचं असेल, आपण सेव्ह करण्यासाठी काय करणार, कंट्रोल एच प्रेस करणार. आपण याला काय करणार, जिथं आपल्याला सेव्ह करायची असेल त्याच्यासाठी आपण इथं ब्राउज नावाचा ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारतो आपल्याला फाईल कुठे सेव्ह करायची. आपण याला काय करू, डाउनलोड्स मध्ये याला SOM1 हे नाव देऊ आणि सेव्ह करू. जसं आपण सेव्ह वर क्लिक करणार ह्या फाईलला नाव SOM1 हे येऊन जाणार. आता याच्यामध्ये समजा आपल्याला एखादं बोल्ड करायचं असेल, इटॅलिक करायचं असेल किंवा अंडरलाईन करायची असेल तर आपण शॉर्टकट कीच्या सहाय्याने करू शकतो. आता बघूया आपण. आता आपल्याला इथे स्टेटमेंट ऑफ मार्क दिसतं. आता आपल्याला हा टोटलचा कॉलम पूर्ण बोल्ड करायचा आहे. तर आपण काय करणार, याला सर्वप्रथम पहिले सिलेक्ट करून घेणार. कीबोर्डवर कंट्रोल प्लस बी हे आपण प्रेस केलं, कंट्रोल आणि बी आपण प्रेस करणार. आपण जेवढं सिलेक्ट केलेलं आहे तेवढे आपल्याला बोल्ड मध्ये आलेले दिसतील. तसेच आपण याला इटॅलिक पण करू शकतो. इटॅलिक करण्यासाठी आपण कंट्रोल आय प्रेस करणार, आपल्याला ते इटॅलिक मध्ये आलेले दिसेल. जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही सेम कंट्रोल आय ना काढू पण शकता. काढण्यासाठी आपण त्याला पूर्ण सिलेक्ट केलेलंच आहे. परत कंट्रोल आय प्रेस केलं, इटॅलिक निघून जाणार. आणि त्याच पद्धतीने जर अंडरलाईन करायचं असेल कंट्रोल यू प्रेस केलं, त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन आलेलं दिसेल. आणि काढायचं असेल तर तुम्ही सेम कंट्रोल यू ने काढू पण शकता. आता जर आपल्याला नंबर 4D हे जर आपल्याला पूर्ण कॉपी करायचं असेल आपण काय करणार, याला सिलेक्ट करणार. सिलेक्ट केल्यानंतर आपण कंट्रोल C च्या साहाय्याने याला कॉपी करणार. आता खाली येऊन पेस्ट करायचं. आता खाली येण्यासाठी आपण डाऊन ॲरो कीचा सुद्धा उपयोग करू शकतो किंवा माऊसच्या साहाय्याने सुद्धा खाली येऊ शकतो. आता आपण डाऊन ॲरो की दाबू, काय होईल, आपल्याला खाली आलेले दिसेल. इथे येऊन आपण याला कंट्रोल V करणार. जसं आपण कंट्रोल V करणार हे आपल्याला कॉपी झालेलं दिसेल. तर आपण कंट्रोल C आणि कंट्रोल V च्या साहाय्याने याला कॉपी पेस्ट करू शकतो. तर मित्रांनो, आपण ह्या शॉर्टकट कीचा उपयोग करून एक्सेलमध्ये जलद गतीने काम करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.